तर बघा मित्रांनो, 1 वाटी घेतलेला आहे आणि ह्या वाटीने आपण मोजून घेऊया रवा। तर बघा 1 वाटी रवा पण घेतलेले आहे, ह्या वाटीनेच आपण मोजून घेऊया। आणि घेतले आहे 1 वाटी मैदा पण मोजून घेऊया, सगळे मोजूनच घ्यायचा। आणि 1 वाटी साखर पण घेतलेली आहे। 1 वाटी साखर घेतल्यानंतर बघा मैदा पण घेतला, रवा पण घेतला आणि साखर पण घेतला, तिन्ही आपण मिक्स करून घेऊया। आणि याच्यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट वगैरे असतात ते पण आपण मिक्स करू शकतो, जसं मी घेतलेला आहे बदाम आणि इलायची, याचा स्वाद खूप छान येतो। तर बघा अशा पद्धतीने डो मिक्स केलेला आहे, तर तुम्ही पण अशा पद्धतीने डो मिक्स करून घेऊ शकता। आणि बघा असाच गाढा डो घ्यायचा असं। तर हा बघा डो तयार झालेला आहे, आता आपण बनवायला सुरुवात। तर बघा इथे तेल पण गरम झालेलं आहे, तर अशा पद्धतीने आपण इथे 1 चम्मच घालून घेतलेला आहे। याला हलक्या हाताने ऑइल त्याच्यावरती घालायचा आणि हलक्या आचेवरच त्याला मीडियम साईजवरच शिजवू द्यायचा। तर बघा असा फुलून वर येतो, अशा प्रकारे हा मालपुरी बनवलेला आहे। तर बघा पूर्ण मालपुरी बनवून तयार झालेली आहेत। तर बघा मित्रांनो, ही आहे मालपुरी। आज मुलांची फरमाईश होती की मालपुरी खायची, तर घरी आम्ही मालपुरी बनवला आहे। तर बघा अशा पद्धतीने मालपुरी बनवला, तर खाल्ल्यावर खूप टेस्टी आहे। तर मी तुम्हाला खाऊन दाखवते। तर बघा मित्रांनो, खायला खूप छान झालेली आहे। तुम्ही आपल्या इथे बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मालपुरीची। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। चला तर मित्रांनो, मिळतो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये या व्हिडिओ